अनिता पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं अनुज कॉर्नरवरती मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना मस्त आणि आनंदी जावो, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच बाप्पाच्या प्रार्थना। तर चला आजच्या व्लॉगला सुरुवात करूया। तर आज ॲक्च्युली ना आता दुपार झाली आहे, ॲक्च्युली जेवण वगैरे सगळं आटपले माझं। आज ॲक्च्युली ना उद्या मला जायचं आहे साखरपुड्याला, तर म्हटलं कोणती साडी नेसावी। तर आता साडी काढतच होती, तर म्हटलं तुमच्यासोबत पण माझं साडीचं कलेक्शन शेअर करावं। तर चला, साडी ॲक्च्युली सगळ्याच बायकांचं वीक पॉईंट असतो आणि माझा तर खूपच आहे वीक पॉईंट। मला साड्या नेसायला खूप आवडतात आणि आहेत बऱ्याचशा साड्या आहेत माझ्या, एवढ्या पण नाही आहेत। माझ्या ज्या पण मैत्रिणी आहेत त्यांच्याकडे एवढ्या असतील तेवढ्या तर नाही आहेत माझ्याकडे साड्या, पण आहेत बऱ्यापैकी साड्या आहेत। तर ते तुमच्यासोबत मी शेअर करते। तर चला व्हिडिओला सुरू करूया। आणि त्याच्या आधी एक सांगायचं राहिलं, तर बघू शकता ही आहे मम्मा अर्थची क्रीमी मॅट लॉंग स्टे लिपस्टिक आणि ही आहे ना लिपस्टिक सेफ मेड आहे, डर्मॅटॉलॉजी टेस्टेड आहे, ओठांवर मस्त अशी लागली जाते आणि एकदम कम्फर्टेबल आहे आणि एका स्ट्रोकमध्ये खूप छान असा कलर दिसतो आणि ओठांना अजिबात ड्राय होऊन देत नाही। याच्यामध्ये मुरमुरू बटर आणि विटॅमिन ई आहे, त्याच्यामुळे ही एकदम क्रीमी अशी दिसते, लावल्यावर एकदम क्रीमी दिसते आणि शायनीसुद्धा आहे तेवढीच। आणि ही 8 आवर्सपर्यंत राहू शकते। 9 नंबरचा शेड नंबर आहे, याचा शेड नंबर 9 आहे। बघू शकताय तुम्ही, कॅनबरी क्रश खूप मस्त आहे, छान आहे, लावायला सुद्धा मस्त येते लावायला आणि कलर सुद्धा एकदम डार्क आहे बघू शकताय। आणि ही ना मी ममाअर्थच्या वेबसाईटवरून ऑर्डर केली आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर बघू शकताय हे जे कपाट आहे हे माझ्या माहेरून आलेलं आहे, म्हणजे लग्नात पडलेला आहेर आहे। तर प्रत्येकीला म्हणजे कसं लग्नात आलेला आपल्या माहेरची वस्तू असेल ती एकदम प्यारीच असतं। मला सुद्धा हे कपाट खूप आवडतं आणि आता याला ना 14-15 वर्ष झाली असतील बहुतेक, कारण लग्नाला पण आमच्या तेवढे वर्ष झालेत। तर आता हे कपाट जुनं आहे, पण या कपाटात फक्त आणि फक्त माझ्या साड्याच्या, बाकी कोणाच्या काहीच वस्तू नाही आहेत। तर तुम्हाला दाखवते। तर आता ॲक्च्युली कपाट आहे ना फुल भरलं आहे, ॲक्च्युली साड्या ठेवायला पण जागा नाही, तर त्यासाठी आहे ना मी हे असे कवर मागवले। 6 कवर आहे, ते साडी कवर आहेत, तर ते मी मेशोवरून मागवले। तर एक कवर बघू शकता एवढे मोठे आहेत एक एक कवर, आणि पुढे ना असं ट्रान्सपरंट आहे, म्हणजे आपण साड्या ठेवू ना तर इथून दिसणार ते व्यवस्थित। तर आता बघू, जसं मी लावेन तसं तुम्हाला सांगते आता कसं लावते मी, कारण ॲक्च्युली ना कपाट पूर्ण भरला आहे। मी दाखवते, साड्या तर एवढ्या नाही आहेत, बघू शकताय या आहेत साड्या, त्या मी कशा ठेवल्यात बघू शकताय। ॲक्च्युली कोचून ठेवले, कारण एक जरी साडी अशी पडली काढली ना मी सगळ्या अशा धडधड खाली येतात। आणि ते वरती अशा चांगल्या साड्या आहेत ज्या आपण लग्नाला वगैरे लावतो ना फंक्शनला मेन, तर यावरती आहेत। आणि ह्या सगळ्या आहेत ना नॉर्मल साड्या आहेत, तर ह्या नॉर्मल साड्यांसाठी मी मागवले। ॲक्च्युली बघू ते कसं राहतंय ते मला काही समजत नाही, ॲक्च्युली खूपच झाले ते पसारा। तर आता मी आहे ना साड्यांच्या या कवरमध्ये सगळं लावून ठेवते, मला लावल्यानंतर सांगते, पण त्याआधी माझं साडी कलेक्शन दाखवते। आणि हे जे आज कपाट लावेन ते तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवीन, कारण आज एवढं पूर्ण सगळं एका व्हिडिओमध्ये शक्य नाही आहे, त्याच्यामुळे आज फक्त मी माझं साडी कलेक्शन दाखवते। तर ॲक्च्युली फक्त आज आहे ना फक्त ज्या फंक्शनला नेसणाऱ्या साड्या आहेत त्याच दाखवते, आणि डेली यूजच्या साड्या कशा मी व्लॉगमध्ये नेसतच असते, त्यामुळे त्या तुम्हाला दिसूनच जातील। तेवढ्या सगळ्या साड्या दाखवणं मला शक्य नाही आहे, त्याच्यामुळे आता फक्त मी ज्या फंक्शनला नेसते ना त्या तेवढ्याच साड्या दाखवते मी। पाहू शकताय एक रेड कलरची साडी आहे माझ्याकडे, काठपदरी आहे। आता हिचं कापड कसं आहे ते एवढं मला माहिती नाही, सिल्कमध्ये आहेत या साड्या, सगळ्या ज्या काठाच्या आहेत त्या सिल्कमध्ये आहेत। बघू शकता ब्रोकेड साडी आहे। आणि माझा एक व्हिडिओ आहे आय थिंक हळदी कुंकवाचा, त्याच्यामध्ये ही नेसलेली आहे मी, खूप छान दिसते। आणि ही सहावारीची मी 9वारी नेसलेली आहे ती, तर बघू शकताय खूप छान आहे ही साडी। आणि असा त्याची पदर असा पर्पलिश कलर आहे, पर्पल आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे, बघू शकताय छान आहे ही साडी। त्याच्यानंतर दुसरी एक साडी दाखवते, ही साडी आता मकर संक्रांतीला नेसली होती मी, ब्लॅक साडी, आणि त्याच्यावरचा ब्लाऊज। तर माझं ब्लाऊजचं कलेक्शन तुम्हाला मी नंतर दाखवीनच, त्याच्यावर काय कसं शिवलेत पॅटर्न ते।
तर हे बघू शकता ही ब्लॅक कलरची आहे, ही पण सिल्क फॅब्रिकमध्ये आहे. आणि बघू शकता काठ किती छान आणि सुंदर दिसते, मस्त वाटतंय ते फ्लॉवर त्याच्यावर, असं पैठणी टाईप वाटतं ते. ही एक साडी आहे माझ्याकडे, ही ॲक्च्युली साडीच आहे पण ती ॲक्च्युली शालू सारखी दिसते, सिल्कमध्ये आहे ही. बघू शकताय. ॲक्च्युली आता मला कापड सांगता येत नाही कारण आता हे साड्या घेऊन मला खूप दिवस झाले, त्याच्यामुळे साडीचं कापड काय येते ना मला सांगता येत, पण मला फक्त माझं साडीचं कलेक्शन दाखवते. खूप छान छान आहे ॲक्च्युली, मला नेसल्यावर खूप छान दिसतात या साड्या. आणि मी जास्त ह्या अशा भरजरी साड्या फक्त फंक्शनलाच नेसते, अशा कधी असं मला नेसायला आवडत नाही, त्याच्यामुळे त्या त्याच्यात असतात कपाटात. पण छान आहेत, मस्त आहेत. आणि याच्यावरचं हे ब्लाऊज, असं पुरून असं शिवलेलं आहे. अरे पाठीमागे बघा, बघू शकते. पुरून बोट नेक आहे, लॉंग स्लीव्ज आहेत आणि पाठीमागे असं आहे, वरती फ्लॉवर आहे आणि सगळं आहे. ही पण साडी छान दिसते लावल्यावर आणि कलर सुद्धा छान याचा. ही बघू शकताय, ही टॅमॅटो कलरची साडी आहे आणि हिला ना असं वर्क आहे कम्प्लीट, काठ पूर्ण काठ आहे हिला, अशी पूर्ण काठ आहे आणि पदर सुद्धा भरलेला आहे छान, गोल्डन काठ आहे आणि पदर सुद्धा असं मस्त वर्क केलेलं आहे. गोल्डन जरी आहे पूर्ण कम्प्लीट, पाहू शकताय. आणि मी जास्त म्हणजे ह्या सगळ्या साड्या आहेत ना फंक्शनला नेसायला सगळ्या उल्हासनगरवरून घेत असते, तर जेव्हा जाईन तेव्हा मी दाखवेनच. पण ॲक्च्युली ज्या शॉपमध्ये जाते ना तिथे ॲक्च्युली म्हणजे फोटो काढायला पण अलाउड ना, तिथे फोटो काढायला पण अलाउड देत नाही ते. बघू शकता ही मस्त साडी आहे. कलर सुद्धा भारी आणि मला अशा डार्क कलरच्या साड्या खूप आवडतात, बघू शकताय. आणि याचं ब्लाऊज मी असं सिंपल शिवलाय, सिंपल ब्लाऊज आहे, बघू शकताय. पाठीमागे नॉड आहेत. ही सुद्धा खूप छान दिसते साडी. तुम्हाला जेव्हा पण नंतर मी जेव्हा कधी फंक्शनला जाईन तेव्हा या साड्या परत नेसणं होईलच, तेव्हा तुम्हाला दिसेलच. आणि या सिल्कच्या साड्या जास्त नाही आहेत माझ्याकडे, बहुतेक तरी अशा म्हणजे मी नेट वगैरेच्या साड्या अशा नॉर्मल म्हणजे पटकन नेसता येतील अशा साड्या घेत असते मी. आणि ही साडी एकदम मऊ आहे, बघू शकता तुम्ही, फक्त जरी आहे खाली पण मधली साडी आहे नाही ही पूर्ण अशी नरम आहे. अशा साड्या मला आवडतात, म्हणजे ते कशा पटकन नेसायला होतात. आणि काठाच्या साड्या जरा वेळ लागतो नेसायला त्याच्यामुळे, आणि ते पदर वगैरे लावायला खूप असं जड पडतं, त्याच्यामुळे मग ह्या साड्या पटकन कुठे पण नेसता येतात. पण मला या अशा साड्या आवडतात नेसायला. ही एक साडी आहे, ती तुम्ही पाहिली असेल कधी, भाऊंच्या साखरपुड्याला घेतलेली. बारके दीर आहेत ना, माझे बारके दीर आहेत ना, त्यांच्या साखरपुड्याला घेतलेली साडी आहे. अशी साडी आहे, पैठणी आहे ही, पैठणी बघू शकता, पिंक कलर आणि त्याला कॉम्बिनेशन हा कलर आहे, मोरपिसी कलरचा कॉम्बिनेशन आहे आणि त्याच्यावर पूर्ण अशी मोराची डिझाईन आहे काठाला, बघू शकताय. छान आहे, ती पण छान दिसते. आणि त्याचा पदर आहे ना पूर्ण वर्क केलेला आहे, असं डायमंड वर्क याला दिसतोय का, पूर्ण वर्क केलेला आहे. तर ह्या साड्यांची किंमत आहे ना, ह्या साडीची आता किंमत नाही सांगितली मी, ही साडी बहुतेक 3200ला घेतलेली मी साडी ही. आता साड्यांच्या किंमती एवढ्या मला आठवत नाही, ज्यांची आठवते ती त्या सांगते. आणि याचं हे ब्लाऊज असं शिवलेलं मी दाखवते, हे बघा. याचा पुढचा नेक आहे पंचकोनी, याचे स्लीव्ज आहेत असे स्लीव्ज आहेत, पफ स्टाईल आहे नेट. आणि त्याचा जो काठ आहे ना ब्लाऊजचा तो खाली लावला इथपर्यंत, हा इथपर्यंत आहेत, हात पूर्ण आहेत, फुल हँड आहेत. आणि
पाठीमागे इथे उलटा नेक आहे, म्हणजे जो खाली नॉड असते ती बांधायची तो. आता इथे लेस लावली आहे मी आणि खाली अशा नॉड आहेत. आता दिसेल व्यवस्थित. असं काय आहे. ही एक साडी आहे माझ्याकडे. पाहू शकता, गोल्डन साडी आहे, गोल्डन कलरची पूर्ण आहे आणि लास्टमध्ये नेट आहे. खाली पूर्ण असं एवढ्या भागात आहे ना, नेऱ्यांच्या अशा खालच्या भागात पूर्ण असं अर्धा नेट येतं पूर्ण कंप्लीट. बघू शकता. आणि याला आहे ना काठ पूर्ण अशी आहे आणि हे मोत्याने भरलेली साडी आहे. कंप्लीट मोती आहेत कंप्लीट या साडीला. कंप्लीट सगळीकडे मोती आहेत गोल्डन कलरचे आणि याचं काठाला सुद्धा कंप्लीट मोती लावलेत त्यांनी. लेस आहे, बघू शकता, मस्त आहे. सगळीकडे अशी येते साडी. आणि ही आहे 4000ची, 4000ची साडी आहे ही. आता ही जेव्हा नेसेल तेव्हा तुम्हाला समजेलच. जेव्हा नेसेल तेव्हा तुम्हाला सांगेल. आणि याचं ब्लाऊज असं आहे. ब्लाऊज तुम्हाला नंतर दाखवेन. ॲक्च्युली ब्लाऊज कलेक्शन सांगेन ना माझे, तर तेव्हा मी सांगेन. फक्त आता साड्या बघून घे. ही साडी सगळ्यांकडेच असते. ही माझ्या साखरपुड्यातली साडी आहे. नॉर्मल आहे पण मऊ आहे, छान आहे. ही साखरपुड्यातली आहे. 10-12 किती 14 वर्ष झाली असतील तेव्हा अशा नॉर्मल साड्या होत्या. तेव्हा अशा एकदम अशा भरजरी साड्या नव्हत्या. त्याच्यामुळे माझ्याकडे सुद्धा अशी नॉर्मल साडी आहे आणि एकदम नरम आहे ही साडी. अजिबात कडक वगैरे नाहीये, छान आहे. आणि हा ग्रीन कलर खूप छान दिसतो. ही एक साडी आहे, बघू शकताय. ही पण 2 कलर मध्ये आहे. असा आबोली कलर आहे याच्याला, म्हणजे पदर आहे ना तो कापडाचा आहे आणि ही साडी पूर्ण नेटची आहे. पूर्ण नेटची आहे आणि फक्त पदराला हा कापड आहे. बघू शकते. हा असं वर्क आहे पूर्ण. आणि बघू शकते तुम्ही, पूर्ण बीड्सचं काम आहे. असं मोती आहे पूर्ण आणि पूर्ण अशी जड आहे. साडी नेसल्यावर पूर्ण जड होत आहे. आणि ही साडी ॲक्च्युली घागरा घातल्यावर कसं वाटतं ना, तसं ॲक्च्युली तो पॅटर्न घागरा टाईप आहे, पण ती साडी आहे. हे जो दिसतोय वरती घागरा टाईप आहे, बघू शकताय. हे जे वर्क आहे ना, हे असं पूर्ण साडीला असं बसतं. कंप्लीट जे घागऱ्याला असतं ना वर्क, असं आहे. आणि पूर्ण हे वर्क आहे, मोत्याचं वर्क आहे कंप्लीट. आणि त्याची काठ पण बघू शकताय साडीची. साडी एवढी जड आहे की मला उचलत तर नाही ती साडी. हे बघा, पूर्ण साडीला वर असं काठ आहे पूर्ण आणि त्याला ना अशा काचा आहेत. बघू शकते, मस्त दिसते साडी ही. कधी नेसली परत कधी तर तुम्हाला दिसेल. ॲक्च्युली ही साडी सुद्धा 4500ची आहे काहीतरी, बहुतेक 4500ची आहे. आणि छान दिसते ही पण साडी नेसल्यावर. आणि त्याच्यानंतर अजून एक साडी आहे. अजून एक म्हणजे ही साडी हलकी नेटची आहे, बघू शकताय. त्याचा मोरपिसी कलर आहे. तुम्हाला असं वेगळा दिसत असेल, थोडा ब्लूइश कलर दिसते मला. ब्लूइश कलर नाही, हा मोरपिसी कलर आहे. कंप्लीट मोरपिसी कलर असतो ना, ग्रीनिश, तसा कलर आहे हा. आणि याला थ्रेड वर्क आहे पूर्ण. आणि नेटची साडी आहे, कंप्लीट पूर्ण नेट आहे हा. आणि त्याला असे फ्लॉवर आहेत, फ्लॉवर वर्क आहे पूर्ण साडीला आहे. तसाच सेम पदराला सुद्धा तसाच सेम आहे, बघू शकता. ही साडी सुद्धा नेसल्यावर खूप छान दिसते, बघू शकता. ही साडी सुद्धा आय थिंक 2700ची आहे. आय थिंक ही एक साडी आहे माझ्याकडे. ही सुद्धा छान आहे, पण तिला सांगू ना, असं खाली वर्क आहे कंप्लीट. हे पूर्ण खाली, आणि साडी आहे ना खाली जड होते कंप्लीट. वरती पूर्ण रिकामी अशी आणि फक्त खाली वर्क आहे. पूर्ण साडीला वर्क आहे, पूर्ण अशी नाही आहे की थोड्याच ठिकाणी फक्त निर्यांवर, असं नाही, पूर्ण साडी वर्क आहे, बघू शकता.
हे वर्क सुद्धा छान दिसतं नेसल्यावर, पण कसं आहे ना खाली पूर्ण अशी वजन पडतं साडीला आणि वरती असं आहे ना वर्क नाही, पण छान दिसतं तरी पण ही साडी. आणि हिचं काठ बघू शकताय असं आहे बघा, आणि आबोली कलर आहे. हिचा काठ सुद्धा छान दिसतोय बघा. आणि ही साडी मी नाही घेतलेली, ही साडी मला पप्पांनी घेतलेली आहे. बघू शकता ही पण छान आहे. आणि त्याचा पदर आहे ना त्याला असं असे स्क्वेअर आहेत पदराला, स्क्वेअर आहेत. हे पण छान दिसतात. बघू शकता ही एक साडी आहे. ही पण नेटची आहे आणि पूर्ण थ्रेड वर्क आहे आणि असं हे त्याला डायमंड आहेत. आणि याचं खाली बघू शकता. माझ्या बघते कशा म्हणजे जास्त नेटच्या साड्या असतात, मला नेटच्या साड्या नेसायला खूप आवडतात, त्याच्यामुळे नेटच्याच असतात साड्या बहुतेक तरी. बघू शकते खाली खूप छान आहेत. काठ खूप मस्त वाटते याची. आणि पूर्ण नेटची साडी असंच आहे सेम सगळीकडे. ही पण छान दिसते साडी नेसल्यावर. ही ॲक्च्युली मी नेसली होती एका व्हिडिओमध्ये आहे. आय थिंक आदिती ताईंच्या लग्नाला घेतली होती साडी मी, तर ती ही साडी आहे. तर ही तुम्ही पाहिली असेल एका व्लॉगमध्ये, ज्यांनी पाहिली आहे त्यांनी. त्याच्यामुळे माझे व्हिडिओ पहा सगळे, तुम्हाला साड्या दिसतील ज्या मी नेसलेल्या आहेत प्रत्येक व्लॉगमध्ये, वेगवेगळ्या साड्या. तर आता एवढ्या साड्या तर दाखवल्यात तुम्हाला मी, अजून पण आहेत साड्या, पण आता एका व्हिडिओमध्ये त्या शक्य नाही एवढ्या साड्या दाखवणं. तर आता एवढ्या तर दाखवल्यात. आता यापैकी मी कुठची उद्या साडी नेसेल, म्हणजे उद्याचं फंक्शन आहे साखरपुड्याचा, आमच्या रिलेटिव्हमध्येच आहेत, तर तिकडे मी साखरपुड्याला जाणार आहे. तर त्यासाठी मी साडी शोधत होती, तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया, म्हणून मग साड्या तुम्हाला दाखवल्या. तर एवढ्या साड्या माझ्याकडे आहेत. तर खूप छान छान साड्या आहेत, मला खूप आवडतात. आणि माझं खूप प्रेम आहे माझ्या साड्यांवर. तर कारण मला साड्या नेसायला खूप आवडतं. आणि ॲक्च्युली मला साडी खूप छान दिसते, म्हणजे मला ड्रेस एवढे टॉप्स म्हणजे एवढे छान दिसत नाही, पण साडी खूप छान दिसते मला. त्याच्यामुळे मी जास्त साडी नेसत असते, घरात नाही पण फंक्शनला वगैरे तर साडीच नेसत असते. तर उद्याचा जो फंक्शन आहे त्याला मी कोणती साडी नेसणार यापैकी, तर त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग कंटिन्यू करायला लागेल. तर नेक्स्ट ब्लॉगसुद्धा पहा आणि हा ब्लॉगसुद्धा पहा. तर चला आता इथेच एंड करते. ॲक्च्युली मला साड्यासुद्धा सगळ्या लावायच्या त्या याच्यामध्ये. तर जेव्हा हे लावेन मी तर तुमच्यासोबत पण नक्की शेअर करेन मी कसं लावलं ते तुम्हाला दाखवेन नंतर जेव्हा लावेन तेव्हा. आजचा व्हिडिओ इथे सेट करते. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जे पण नवीन आहेत त्यांनी पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बरेच जण व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही आणि लाईकसुद्धा करत नाही, तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.